नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. काय तुम्हाला जीवनाबद्दल काय वाटते? सहजासहजी हे आयुष्य सुंदर आहे असं वाटतं का धगधगीच्या जीवनातून आयुष्याचा मार्ग काढावा असं वाटतं? तर माझ्या दृष्टिकोनातून बघायला गेला तर आयुष्य धगधगीचं असतं, त्रासदायक असतं. आपण आशा, आकांक्षा ह्याच्यावर संपूर्ण आपण जगण्याचा प्रयत्न करत असतो. एखादी इच्छा जोपर्यंत ती आपल्या एखादी गोष्ट नसते तोपर्यंत आपल्याला वाटतं की ती माझ्याकडे गोष्ट पाहिजे. आणि ज्यावेळी ती गोष्ट मिळते त्यावेळी मग वाटतं की ह्या काहीच नव्हतं या गोष्टीमध्ये. आणि मग चला दुसरी मग एखादी अपेक्षा आणि वाढते आपली किती जरी आपण आशा आकांक्षा बाळगण्याचा जरी प्रयत्न केला तर जेवढं तुमची मेहनत, तुमचं कर्म, तुमचं राबणूक म्हणा, तुम्ही जीवनामध्ये किती त्याग देताय त्या गोष्टीसाठी, त्यावरती गोष्ट तुमच्याकडं थोडी 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 येत असते. आणि एक दिवस तुम्हाला ती मिळाल्याशिवाय राहत नाही. पण त्या गोष्टीविषयी तुम्ही कितपत मागणी करताय त्याचे व्ह्यूज ह्या फार मोठ्या प्रमाणात निसर्गात असतात. आणि ती वेव्ज ती वस्तू तुमच्याबरोबर आणून देण्याचा प्रयत्न करीत असते. अनेक वेळा एखाद्या वस्तूची अपेक्षा एवढी करत असतो आपण, आणि सगळं ओढताण करून, त्रास करून, काम करून, राबून त्या वस्तूच्या आपण पाठीमागनं इतकं पाठी लागलेलं असतं की ती वस्तू जर नाही मिळाली तर आपल्या जीवनामध्ये काहीच नाही असं वाटत असतं. आणि त्यासाठी मग दिवसरात्र राबणं असेल, दिवसरात्र त्या गोष्टीसाठी विचार करणं असेल, अशा पद्धतीनं एखाद्या वस्तूच्या आपण पाठीमागे लागत असतो. आणि हे जीवनामध्ये एखाद्या वस्तूच्या पाठी लागणं म्हणजेच धगधगीचं जीवन आपण आपल्यावर ओढवून घेण्यातला प्रकार होत असतो. कारण विषय काय असतो की ती वस्तू मला पाहिजे आहे, पण खरी जर गरज आपण आपल्या आयुष्यातली बघायला गेले तर काय लागतं नेमकं? जास्तीत जास्त अन्न, वस्त्र, निवारा. आणि ह्या गोष्टी प्रत्येकाला मिळत असतात. तरीसुद्धा ह्या गोष्टी सोडून जे आपल्याला पाहिजे असतं, आणि त्यानंतर जी सुरुवात होती ती चैनीच्या वस्तूसाठी सुरुवात होत असते. मग त्यामध्ये सुख किती मिळालं, समाधान किती आहे. माझ्याकडं मोटरसायकल होती, आता 4 चाकी पाहिजे आहे. माझ्याकडे छोटं घर होतं, आता मोठं घर पाहिजे आहे. माझ्याकडे पैसा थोडा होता, आता जास्त पाहिजे आहे. अशा पद्धतीनं मग आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग या धगधगीच्या जीवनाला मग आपण टक्कर देण्याचा प्रयत्न करत असतो. तसं जर पाहायला गेलं आणि असं जर आपण विचार करायला गेलो तर खरोखर आपल्याला त्या जीवनात त्या गोष्टीची इतकी गरज आहे का, जी आपण एवढं वडाताण करून वगैरे संसारात आपली जी स्वप्न बिप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी खाचखळगे आले जरी जीवनामध्ये तर ते पार करून पलीकडे जाण्याची आपण ताकद ठेवत असतो. आणि काही वेळेस मग चुकीचा निर्णय घेतो आणि चुकीच्या वस्तूच्या पाठीमागे लागल्यानंतर काही वेळा मग कर्जाच्या खाईत लोटले गेलं जातो. आणि मग थोडंसं डोक्यावर कर्ज होतं, आणि ज्या गोष्टीची आपण खरोखर पाठी लागायची ती गोष्ट बाजूला राहते, आणि जे पाठी लागतं ते कर्जाचं डोंगर पाठी लागतात. काही जणांना आता बघितलं की नोकरी लागल्यानंतर छानपैकी नोकरी लागल्या बेटाला नोकरीच्या जीवावर बंगला, 5-50 लाखाचा बंगला बांधायचा, आणि जो काही पगार येईल त्यामध्ये हप्ते फेडत बसायचे. आणि इतके हप्ते फेडत घ्यायचे की 30-40-50 वर्षे, 30-30 वर्षाचे हप्ते घ्यायचे. आणि ह्या हप्त्यामध्ये फक्त घर बांधलं म्हणजे झालं नाही, इतर पण तुम्हाला सुखसोय, गाडी आली, जसा बंगला आला तसं गाडी आली, कपडे आले, चैनी आल्या, फिरणं आलं. ह्या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ बसवत असताना मग कुठंतरी मग संसाराचं गणित चुकतं आणि मग आपण कर्जाच्या खाईत ओढलो जातो. अशा पद्धतीनं जर जीवन जगण्याचा आपण जर प्रयत्न, मग इतक्या गोष्टींचा त्रास होतो की बंगला बांधल्याला त्याचं सुख मिळत नाही, गाड्या वगैरे घेतल्या, चैनी वगैरे करत असतो, आणि हप्ते तरी जात असतात पगारातून, आणि घर खर्च आणि हे ताळमेळ बघायला गेला तर 1 तारखेला आपला पूर्ण किस्सा, 1 तारखेला पगार होतो, 5-7 तारखेबद्दल ते पेमेंट कसं गेलं, काय गेलं, कसं गेलं याचा ताळमेळ करत बसत असतो. आणि जे घर सुख समाधानासाठी, 4 भिंतीत समाधान राहण्यासाठी आपण एवढा मोठा बंगला बांधलेला असतो, आणि त्या बंगल्यात खरोखर समाधान मग असतं का? मग झोपताना वर स्लॅब, भिंतीच्या स्लॅबाकडे ते वर स्लॅबकडे बघत बसायचं,
आणि मग विचार करायचा की हे हप्तं कशातनं फेडायचं, हे कर्ज केव्हा माझं निलवायचं. अशा पद्धतीनं जीवनामध्ये धगधगीच्या आपणच पडलेलो असतो आणि आपणच ते एवढं सुखाच्या पाठी लावलं असतो बंगला बांधायच्या वगैरे. आणि मग कर्ज झालं की मग ते कर्जाचा डोंगर डोक्यावर होतो आणि अशी एक वेळ येते की मग तब्येत साथ देत नाही, तब्येतीमध्ये बिघाड सुरू होतात आणि हप्ते पाठी लागलेले असतात. आणि ह्या धगधगीच्या जीवनामध्ये अशा आकांक्षा अपेक्षा हे आपलं संसाराचं गणित चालू असतं. आता ह्या सगळ्या गोष्टींना आपण टक्कर देत ज्यावेळी आपण पुढं जात असतो ना आणि प्रत्येक गोष्टीवर आपण ज्यावेळी प्लॅनिंग करत असतो ना, त्यावेळी मला वाटते की खऱ्या धडका आयुष्याला देऊन आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितली तर तुमचं जेवढं हातुरून आहे तेवढं पाऊल पसरणं गरजेचं आहे. आता काही जण म्हणतात हातुरणापेक्षा मोठं पाऊल पसरलं चालत नाही का? नाही, चालतं ठीक आहे, पण असं एक दिवस वेळ आहे नको की संपूर्ण हातुरूनच बाजूला गेलेलं असेल आणि आपण उघडं पडलेलं असेल. ह्या पद्धतीनं जर नियोजन असेल तर मग थोडंसं विचार करण्याची वेळ आहे. अशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे की उद्या हातरून मोठं झालं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं तुमच्याकडं 4 पैसा साठला पाहिजे आणि उतरच्या जीवनामध्ये आपल्या चांगल्या पद्धतीनं आपल्याकडं आर्थिक पुंजी जर असेल तर थोडंसं समृद्धी आणि सुखी म्हणतात ते जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करत असतो. धन्यवाद मित्रांनो.